तुमच्या घराच्या भिंतीवरती लिहा, मला राज्यकर्ती जमात बनायचंय. मग हात वर करून सांगायचं की मी माझ्या घराच्या भिंतीवरती लिहिलंय, मला राज्यकर्ती जमात बनायचंय. कोण कोण लिहिलंय हो? शोकांतिका बघा, आज 133वी माझ्या साहेबांची जयंती आहे. एवढी मोठी मंडळी माझ्या समोर उपस्थित आहे, परंतु या एवढ्या मोठ्या संख्येमध्ये उपस्थित असून सुद्धा यामध्ये माझ्या साहेबांनी दिलेला शब्द प्रामाणिकपणे पाळणारा एकही अनुयायी इथे उपस्थितच नाही हो. खरं तर तुमच्याकडून झालेल्या या चुकीची जाणीव मला आल्याबरोबर झाली. का झाली माहिती? कारण मी आल्याबरोबर तुम्हाला जयभीम केला, परंतु तुमच्या जयभीमचा आवाज माझ्या साहेबांच्या कानापर्यंत गेलाच नाही हो. मी परत एकदा जयभीम करून बघू का? मग पाहायचं आपण तुमचा आवाज माझ्या साहेबांच्या कानापर्यंत जातो की नाही ते. मागचे मला करणार ना जयभीम, तुमचा आवाज येत नाही हो माझ्यापर्यंत, करणार ना? मी करू आपल्या सगळ्यांना जयभीम. तर बाळांनो, परत एक वेळेस माझ्याकडून आपणा सर्वांना जय भीम. आता बघा बरं कसा तुमच्या जयभीमचा आवाज अगदी माझ्या साहेबांच्या कानापर्यंत गेला. पण हा काही असा कसा गेला नाही, याला पण एक कारण आहे. याचं कारण काय आहे माहिती? तुमच्याकडून झालेल्या चुकीची जाणीव तुम्हाला आत्ता झाली, म्हणून तुमच्या जयभीमचा आवाज माझ्या साहेबांच्या कानापर्यंत गेला. खरं तर बाळांनो, तुमच्याकडून झाली चूक. मी सुद्धा याच कोट्यावधी लेकरांची आई आहे. तुमच्या चुका माझ्या पदरात घेणं हे माझं पण आद्य कर्तव्य आहे. म्हणून तुमच्याकडून झाली चूक, मी सुद्धा ती पदरात घेते. परंतु आज मात्र मला प्रत्येकाने ठामपणे अगदी प्रामाणिकपणे वचन द्या की तुम्ही आज जरी तुमच्या घराच्या भिंतीवरती लिहिलं नसेल की मला राज्यकर्ती जमात बनायचंय, परंतु या क्षणापासून मात्र तुमच्या काळजावरती कोरून ठेवा की मला राज्यकर्ती जमात बनायचंय. बाळांनो, परत कधीही मी तुमच्या भेटीला आले आणि हा प्रश्न मी तुम्हाला विचारला तर याचं उत्तर मला हेच मिळालं पाहिजे की मी माझ्या काळजावरती कोरलंय, मला राज्यकर्ती जमात बनायचंय. कारण बाळांनो, केवळ आणि केवळ तुम्हाला राज्यकर्ती जमात बनवण्याकरिता त्या माझ्या राजगृहामधून माझा नातू प्रकाश आंबेडकर, माझा नातू भीमराव आंबेडकर, माझा नातू आनंदराज आंबेडकर, माझी नातसून अंजली आंबेडकर, माझा पंतू सुजात आंबेडकर, ही माझी सर्व लेकरं तुम्हाला राज्यकर्ती जमात बनवण्याकरिता आज रस्त्यावरती उतरली आहे. मी तुम्हाला खरं सांगते की माझी सर्व लेकरं माझ्या साहेबांनी टाकलेल्या पावलावर पाऊल देऊन चालणारी आहे. म्हणून तुमच्या हाताच्या मुठी मजबूत करून त्या माझ्या लेकरांना मात्र खंबीरपणे साथ द्या आणि खऱ्या अर्थाने राज्यकर्ती जमात बनवून दाखवा.